सकाळ सकाळी काही लोक जिमला जातात, तर काही लोक अभ्यास करतात. पण त्याच्यानंतर येतात काही लोक माझ्यासारखे. मी सकाळ सकाळी करणारे काहीतरी डेंजरस. बघू काही होतंय का. म्हणजे डेंजर म्हणजे एका दिवसात 30 एपिसोड बघायचे. 30. पहिले मी खूप बघत होतो आणि म्हणून मी एका दिवसात खूप जास्त जास्त बघत होतो. आणि आता खूप दिवस झाले मी बघितलंच नाही काही. व्लॉगिंग चालू आहे, गेमिंग चालू आहे, अभ्यास चालू आहे, कॉलेज चालू आहे, सगळं काही चालू आहे. म्हणून ॲनिमे थोडे बाजूला राहिले होते. बघूया 30 एपिसोड होत आहे का एका दिवसामध्ये. पहिले करत होतो, आता खूप अवघड झालं आहे की आता खूप कामं पण आहेत. चला तुम्हाला ॲनिमचं नाव सांगतो. फुलमेटल अल्केमिस्ट ब्रदरहूड. म्हणजे आत्ताच उठलो, फोन घेतला आणि आता फ्रेश पण नाही झालो, आणखी फ्रेश होऊन घेतो एकदा, मग बघूया. अभी फ्रेश वगैरह होके 2-3 ही एपिसोड्स देखे, मतलब क्या ही बोलूँ, क्या स्टोरी है. ही स्टोरी आहे 2 भावांची, ज्यांनी एक फॉरबिडन एक्सपेरिमेंट केला. ज्याने मोठ्या भावाला फक्त एक हात आणि एक पाय गेला जसा त्या एक्सपेरिमेंटमध्ये, आणि दुसऱ्या भावाचं पूर्ण शरीरच गेलं. दिस इजंट जस्ट अन ॲनिमे, इट्स अ पेन फ्रॉम फर्स्ट एपिसोड. चला आता बघू पुढचे एपिसोड्स थोड्या वेळाने. आणि मी 4थ्या एपिसोडनंतर क्वेश्चन करायला लागलो होतो की एवढी डार्क कसं काय हे ॲनिमे. म्हणजे कारण की खूप टॉप लेवलचे ॲनिमे आहेत, त्याची रेटिंग पण खूप छान आहे आणि मी विचार पण नाही करू शकत की पुढं काय होईल. म्हणून मी पॉज केलं होतं थोड्या वेळासाठी एपिसोड 4 नंतर. आणि आता थोड्या वेळाने बघू परत. मित्रांनो, जेवण करून घेऊ, मग रिमेनिंग एपिसोड बघू. मस्त पातोळ्याची भाजी खाल्ल्यानंतर परत एपिसोड बघायला लागलो आहे. आणि बघू एपिसोड किती बघणं होता आज. 30 एपिसोड कंप्लीट होता का नाही. आणि मी खूप डार्क कॉमेडी फनी आहे. मित्रांनो, जेवण वगैरे केले, 5-10 एपिसोड बघितले, मग जेवण केलं. मी विचार करत होतो की कसे ॲनिमे, पण एपिसोड 1 पासूनच एकदम भारी आहे. मला वाटलं शोनेन ॲनिमे असेल एखाद्या वेळेस, थोडीच नॉर्मल वगैरे स्टोरी, कॅरेक्टर्स वगैरे. पण एपिसोड फर्स्टपासूनच फिलॉसॉफी, ड्रामा, एक्सप्लोजन्स, काय 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 दाखवून दिलं त्यांनी. म्हणजे तुम्हाला जे कॅरेक्टर आवडतं तेच काही बिना स्पॉयलरचं सांगू लागलो की कायच म्हणा, एकदम भारी दाखवलं त्यांनी. आणि प्रत्येक ॲनिमेमध्ये एक विलन, म्हणजे विलन नाही, एक हिरो राहतो आणि एक असतो साईड कॅरेक्टर, जो मेन कॅरेक्टरपेक्षा जास्त भारी दाखवलेला राहतो. आणि ह्या ॲनिमेमध्ये पण आहे, जसं नाव आहे रॉय मस्टँग, जो की फायर कंट्रोल करतो आणि काफ़ी भारी कॅरेक्टर आहे, गोटेड एकदम जे म्हणता येईल. आणि व्हिलेन्स जे आहे ते थोडे मिस्टेरियसच दाखवले. जे कोण आहे त्याची आयडेंटिटी कळाली नाही. आणखीन एक स्कार नावाचा एक विलन आला आहे, तो बघतो आता मी काय पुढं. 14-15 एपिसोड नंतर ब्रेक घ्यावा लागला, कारण की मी स्टेअरच करत राहिलो फोनला, म्हणजे बघतच राहिलो. पॉज केला एका ठिकाणी, म्हणजे ब्लँक झालो होतो की एवढं डेंजर दाखवलं त्यांनी. आणि माझ्या डोक्यात आणखीन पण इक्विव्हॅलंट एक्सचेंज चालू आहे, जे की प्लॉट आहे ॲनिमचा. मी घेतला आहे आता गुलाबजामुन ब्रेक, म्हणजे सगळेच खात आहे. आणि चला खाल्ल्यानंतर परत बघू. मित्रांनो, आत्ताच गुलाबजामुन ब्रेक घेतला होता. गुलाबजामुन ब्रेक घेतल्यानंतर परत बघायला सुरुवात केली 15च्या पुढं. गुलाबजामुन ब्रेक घेतल्यानंतर परत एपिसोड बघायला लागलो. आणि बघत राहिलो. बघू किती एपिसोड होता. आणि मी तशीशी वरती जात होती, प्लॉट ट्विस्ट आणखीन भारी भारी होत जात होतं. आणि बघा मित्रांनो, आत्ताच 19 का 20 एपिसोड बघितलेत, पण स्टोरी एवढी प्रोग्रेस झाली की सांगताच येत नाही आहे की स्टोरीमध्ये काय चालू आहे. कॅरेक्टर्स, मेन कॅरेक्टर, विलन, आणखीन जी वॉर चालू आहे त्याच्यामधल्या डेथ्स, आणखीन त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यामध्ये काय घडलं त्यांच्यासोबत, जे आता त्यांना क्लू भेटत जाईल फिलॉसॉफर स्टोन काय आहे आणि ते त्यांना का पाहिजे, खूप सगळी इन्फॉर्मेशन. आणि विलन कोण आहे ते आणखीन मिस्ट्रीज दाखवली, मेन विलन. मित्रांनो, झोपायचा टाईम झाला आहे.
आणि मी 30 एपिसोड कंप्लीट नाही करू शकलो, कारण की ह्या ॲनिमला टाईमच लागणार आहे प्रोसेस करायला. आणि मला बाहेर गावी पण जायचं आहे, त्याचे पण व्लॉग्स दिसतील तुम्हाला. मित्रांनो, ही एक अशी ॲनिम आहे ज्याला तुम्ही बिंग वॉच नाही करू शकत. हिला फील करावं लागतं, प्रोसेस करावं लागतं. मी ह्या पार्टमध्ये तर चॅलेंज हारलो, पण एखाद्या वेळेस नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल जर मी चॅलेंज कंप्लीट करू शकतो का नाही. मित्रांनो, मी चॅलेंज तर हारलो, पण मला एक मास्टर पीस सापडली आहे, जे की मी गावाकडे नाही, मी बाहेर चाललो नागपूरला, तिथून आल्यावर नक्कीच कंप्लीट करेल. आणि चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅलेंज लॉस्ट. बाय बाय.